घालून त्याच्या खाली आपलं हस्तांतरण केलेलं आहे. बघा आपण सर्व नागपूरमधूनच बघू शकता आपण महिलांचा मोठ्या प्रकारे सहभाग आज 23 तारखेला जो मोर्चा काँग्रेस पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्त मोर्चा, या मोर्चामध्ये जे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करत आहेत RSS त्यांच्या विरोधामध्ये, त्या RSSच्या विरोधामध्ये महिलांचा काय म्हणतात आपण थोडक्यात जाणून घेऊया. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जो आता मोर्चा केला हेतू काय आहे? राज्य मोदी सरकारने देशात वाया घातलेला आहे जनतेला न्याय देण्यासाठी हा मोर्चा. आपल्याला माहिती आहे एक्सटीन फाईल बद्दल आजपर्यंत असा पंतप्रधान झालेला नाही, होणारे नाही. हा पंतप्रधान एक्सटीन फाईल मध्ये नाव आलेलं आहे. त्यांनी लहान मुलींचा बलात्कार केलेला आहे आणि त्यांचं नाव आलेलं आहे. देशासाठी खंत करणारा बाब आहे. त्याने हा मोर्चा जे तिथूनच त्यांचा चालत असतो. एक महिला म्हणून फाईल मध्ये इतर वगैरे काय व्यवहार करायला पाहिजे. जे बलात्कार मध्ये आता नवीन केस आलेले खरंच कोणी बोलणार आपण बघू शकता महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात तिथे सहभाग दिसतो. त्यांच्या लक्षात आलं की RSS का मोर्चा न्यावा प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे या देशामध्ये आपला प्रचार करत दिसतोय. त्या विचारधारेला सांगायचं आहे की आतापर्यंत एवढी मोठी आपल्या देशात त्याला टाकण्यासाठी अनेक घटकांना भाजपाने करत आहे. भगतसिंग राजगुरू होतो त्याने सामोरं आणि फॅशनल मिळून आपल्याला माहिती आहे. 200 स्वतंत्र झाला आपले जीवन या ठिकाणी परंतु मोदी सरकार आल्यापासून या देशाची संबंध फार उन्नत आणि या देशामध्ये नॉन आले सहभाग घेतलेला आहे. हे सर्व यांना या ठिकाणी भाजप आणि आरक्षण शासित आणि साम्राज्यवादी राजकारण आहे हे देशात सरकार यांनी केलेलं आहे. म्हणून त्याला विरोध करण्यासाठी आपला भव्य दाखल केलेला आहे. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत. लोकांचे दैनंदिन प्रश्न या ठिकाणी बाजूला खाऊन भावनेच्या आधारावर जाती धर्माच्या आधारावर
आल्यापासून या ठिकाणी सुरू आहे. आणि तुम्ही सत्तेवर आले त्यावेळेस आम्ही घोषणा केलेल्या आहे, त्यापैकी कोणती घोषणा पूर्ण केलेली नाही. पण प्रत्येकाच्या खात्यात टाकतो, जोडपत्र लोकांना मोकळे देतो, संघ आखड आहे काबू करून शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळे प्रश्न बाजूला सारून आपला देशाचा प्रतिबद्ध आणि अनेक केंद्रांचे मात्र म्हणून तुम्ही काय केलेलं आहे, यांनी विरोधावर हल्ला केलेला आहे आणि विरोधावर हल्ला केला हे अपवाद नाही. हा हल्ला म्हणजे ताजी संधी साजिश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी सारखे नेतेराव सारखे ट्रम्प सारखे इंग्लंड भारत जर्मनी अमेरिका हे सगळे देश आहेत. या देशाचे म्हणून हा हल्ला ज्यावेळेस केलेला आहे याचे परिणाम म्हणून भारताच्या प्रत्येक कार्यक्रमात समस्या होत आहे. या असणार नाहीये विषय माफ होत आहे. सर्वसामान्य माणसाकडे युवकांना दशकोट आयोजित केले आहे. आयोगावर स्वतःवर सांगतील आणि मोदी पार्टीवर पार्टीवर ते भाग टाकतात, पण तो सगळ्यात परत पार्टीवर बोलत असेल युट्यूब चॅनल तर आपण बघू शकता हे आहे संविधान चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस संयुक्त बैठक मोर्चा पार पडलेला आहे. गर्दीचा जमाव जमलेला दिसतो. आम्ही हिंगोलीहून आलो, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारी. आजचा जो वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा आहे RSS कार्यालय, या मोर्चाचा उद्देश काय आहे? या मोर्चाचा मूळ उद्देश असा आहे की आपल्या देशाचे सर्वसारी जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत हे APC त्या फाईलमध्ये जे आलेले आहेत तर त्या फाईलमध्ये आल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून भारताच्या संविधानाप्रमाणे किंवा भारताची आपल्यावर जबाबदारी आहे त्या नैतिक जबाबदारीप्रमाणे त्यांनी एक तर राजीनामा द्यावा किंवा पद सोडून द्यावं. त्या फाईलमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि असं आम्ही म्हणत नाही, वंचित बहुजन आघाडी म्हणत नाही, तर नॅशनल अवॉर्ड प्रमाणे किंवा नॅशनल प्रोग्राम प्रमाणे त्यांचं नाव त्या यादीमध्ये आलेलं आहे. आणि त्या दबावापोटी आज अमेरिकेचे जे काही अटी आणि शर्ती आपल्यावर लागू राहिल्या त्यामुळे आपल्या भारताचं नुकसान व्हायलं, ते आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून अशा गद्दार आणि जे अनैतिक संबंधातून जे फाईल पुढे आलेली आहे तर अशी ही जबाबदारी स्वीकार करून नैतिक जबाबदारी स्वीकार करून त्यांनी आपल्या पदाचा त्याग करावा अशी आमची वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे. आपण आलो संविधान चौकामध्ये जिथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा आयोजित केलेला आहे. या सभेला गर्दी आपण बघू शकता. काही मंडळी, काही आंबेडकरवादी जनता आपल्या सोबत आहे. काका, आपलं नाव काय? माझं नाव विलास गवले, मी मंगरुळपीर तालुका वाशिम जिल्ह्यामधून येत आहे. उद्देश काय? RSSने आणि या BJP सरकारने शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी जे आश्वासन शासन देते ते शासन कोणत्याही पूर्ण प्रकारे होत नसल्यामुळे इतर सर्वत्र एक समाज नाही तर इतर सर्व समाज नाराज आहेत. कारण यांनी ज्या वेळेस इलेक्शन, लोकसभा विधानसभेचं इलेक्शन येतो त्यावेळेस ते ज्यावेळेस सत्तेत असतात त्यावेळेस अनेक घोषणा देतात आणि एकही घोषणा ती पूर्ण करण्याचा त्यांचा माध्यम नाही. निव्वळ आश्वासन देण्याचं काम करतात. शेतकऱ्याचा एकही प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा उद्देश केला, पण त्यांनी कर्जमाफीचा तोडगा काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उद्देश त्यांचा आहे. अनेक गोष्टींमध्ये त्यांचा मतभेद आहे, जातीभेद करून संभ्रम निर्माण करत आहे. मी सुद्धा एक हिंदू धर्माचा माणूस आहे, पण शेतकऱ्यासाठी लढणारा, झटणारा एक प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी सर्व समाजाला धरून चालण्याचा निर्धार यांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीला मनोभावे सर्व जाती धर्माचे वाशिम जिल्ह्यातून आलेले लोक आम्ही या वंचित बहुजन आघाडीला भरपूर मताने पाठिंबा देत आहोत.
आमचे नेते म्हणून माननीय गुणवंत गवले साहेब या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं त्यांना खूप महत्व वाटते आणि खूप त्यांनी या सरकारने केलेला खोटारडेपणा यांच्या पूर्ण लक्षात ठेवून त्यांनी वंचित बहुजन आघाडींना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. म्हणून आम्ही सर्व जाती धर्माचे बंजारा, बौद्ध समाज, पाटील समाज, आदिवासी समाज, सर्व समाजाचे आम्ही वाशिम जिल्ह्यातून लोक या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. हा मोर्चा या मोर्चेला उपस्थित महिलांचा सहभाग बघा. महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हा आपण बघू शकतो. थोडा उन्हीचा त्रास असल्यामुळे काही लोकांनी झाडाचा हमारे देश में पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का नाम आया है हमारे हम समाज ये है यही आवश्यक है जो परिवार को ये कहता है कि हम देश के अंदर तो स्वदेश की तरह लाने के लिए, स्वदेश को बढ़ाने के लिए, देश की ताकत को बढ़ाने के लिए हम जो संगठन चला रहे हैं. मैं पूछना चाहता हूँ कि जब एक्सट्रीम बॉडी में नरेंद्र मोदी जी का नाम आता है और वो कभी इजराइल जाके मुजरा करते हैं, कभी जो है तो अमेरिका के टिकने पर रशिया के तेल खरीदना बंद करते हैं, कभी कहीं से बिना तोड़ के तो प्लेन खरीद के लाते हैं. देश की इकोनॉमी को गड्ढे में उतार रखा है, देश की सिक्योरिटी को गड्ढे में उतार रखा है, देश की साइबर सिक्योरिटी को गड्ढे में उतार रखा है. और आनंद से तो अपने आप ढूंढ के बैठी है. और आज वंचित बहुजन आघाड़ी और संविधानवादी आपके दरवाजे पर आए हैं. आपको जवाब देना होगा. जवाब चाहिए कि नहीं चाहिए? जवाब चाहिए कि नहीं चाहिए? इन बातों का जवाब चाहिए. 2017 में आप इजराइल जाके नाचे, इसका जवाब चाहिए कि नहीं चाहिए? अमेरिका के कहने पर रशिया से तेल खरीदना बंद किया, जो हमको दुनिया कुठून आले? कन्नड और संभाजीनगर कन्नड. आपण जो या मोर्चाला आलो आहे या मोर्चाचा मेन उद्देश काय आहे आणि कशा प्रकारे हा मोर्चा आपण RSS कार्यालयावर मोर्चाचा जो उद्देश आहे हा जो मोर्चा आहे विशाल जनाक्रोश मोर्चा हा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आणि मोदी तिचे नाव आलेलं आहे. हा एपिस्टन कमिटीचे नाव आलेलं आहे. मोदींना राजीनामा द्यावा या संदर्भात मोर्चा केला. त्यासाठी मी बोला ना बोला कुठून आलं? आम्ही अकोल्यावरून आलेलो आहोत. आम्ही सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा हा सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा आहे आणि आमचा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांवर पूर्ण पाठिंबा आहे. आणि ही सरकार आहे या सरकारने म्हणजे खाजगीकरण केलं
आणि खाजगीकरण केलं. आता सिलेंडरची किती व्यवस्था झालेली आहे खराब. जे मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गाला सर्व कामे सोडून हे सर्व लाईन मध्ये लागावं लागतं आणि त्यांची एवढी दयनीय अवस्था आहे की ते चुलीवर स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाक करायला काड्या सुद्धा नाही आहेत त्यांना. एवढी गरीब लोकांची अवस्था आहे आणि प्रत्येक खाजगीकरण प्रत्येक याच्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण केलेलं आहे. जे शिक्षित लोक आहेत त्या शिक्षित लोकांना जे मुलं आहेत आता त्यांच्यासाठी जागा निघत नाही. खूप त्या अशिक्षित लोकांसारखी दयनीय अवस्था शिक्षित लोकांची झालेली आहे. तरी माझी सरकारला ही विनंती आहे की जे शिक्षित मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर खाजगीकरण कमी करावे आणि सरकारी जागा काढण्यात यावी हीच माझी आयटकतर्फे विनंती. आपण जे या मोर्चाला उपस्थित आहोत, हा मोर्चा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला आहे. आता या मोर्चाचा मेन हेतू काय आहे? या मोर्चाचा मेन हेतू हा आहे की देश बचाव मोदी हटाव. कारण मोदीने ही जे सगळी दयनीयवस्था केलेली आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्या कारणामुळे हा बाळासाहेबांनी मोर्चा काढलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. काँग्रेस पक्षाच्या वंदिताताई नेतृत्वाने सचिव प्रदेश काँग्रेस समिती कुंडाताई राऊत, महासचिव काँग्रेस समिती सुरेश मोहोळ, उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस समिती संजय काँग्रेस आणि विधानसभा पात्र यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे. आपण सभेला सुरुवात करतोय. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे जे सन्माननीय पदाधिकारी आले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी त्या मंचावर यायचं आहे. सन्माननीय पदाधिकारी आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर यायचे आहे. हमारे पार्टी में तबदुल को बोला मनो हमारे पार्टी में आ गई औरंगाबाद आंबेडकर कलामंत्री आलेले आहेत. जगूनताई, तुमचं नाव? आज जो हा आपण मोर्चा उपस्थित केलेला आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, तर या मोर्चाचा मेन हेतू काय आहे? पहिला तर मोदी सरकारचा जाहीर निषेध करते. आज त्या गोष्टीचा हेतू म्हणजे जो आजच्या समाजामध्ये होणारा अन्याय आहे, जो आता गोरगरीब लोकांचे जो गॅसचा तुटवडा पडला आहे त्यामुळे अनेक कित्येक लोकांना त्रास होत आहे. गॅस म्हणा किंवा अधिक स्त्रियांवर होणारा अन्याय आणि या सगळ्या गोष्टीला हा मोदी सरकार परिपूर्ण जबाबदार आहे. आणि आज जेव्हा आम्ही 2 मार्चला सुद्धा हे मोर्चा काढलो होता त्या मोर्चाने शेदे बाळासाहेबांनी सुद्धा त्याला विचारलेल्या प्रश्नाचे त्यांच्या मनावर तसे आम्हाला उत्तर देत नाही. मग मोदी सरकारने का गप्प बसावं? त्यांनी कुठल्या गोष्टीचं का उत्तर देत नाहीत? त्याचं खरं कारण कळलं पाहिजे. आणि परत एकदा आम्ही ह्या मोर्चाच्या संदर्भात पण किंवा आम्ही एक स्त्री या नात्याने मोदी सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि परिपूर्ण ह्या मोर्चाला आणि शेदे बाळासाहेबांच्या कार्याला मी त्यांना सपोर्ट देते. शब्दाला विराम देते. हे जो एप्स्टीन फाईलचा जो मुद्दा आता पेटलेला आहे आणि ह्या मोर्चाचा मेन उद्देश आहे तो एप्स्टीन फाईल बद्दलच आहे. तर त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं आहे का? मग नेमका सरकार आहे कोण? हे सरकार चालवतंय कोण? नाव एखादं गाव एखादं असं का करायला लागलेत? जर मोदी जर त्याच्यामध्ये काही नसेल तर त्यांच्या एसटी फाईल यादीमध्ये त्यांचं नाव का आलं आणि त्यांनी का स्पष्टीकरण देत नाहीत? जर आम्ही तुम्हाला जर जनता विचारते की तुम्ही सांगत नाही आलेल्या प्रश्नाचं जर तुमचं नाव का आलं तर तुम्ही स्पष्टीकरण गोरगरीब जनतेला तुम्ही का देत नाहीये? म्हणजे ह्याचा अर्थ आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये चूक आहे किंवा तुम्ही ह्याला जबाबदार आहात म्हणून तुम्ही शांत बसलाय.
तर याचं उत्तर आम्हाला दिलंच पाहिजे. आम्ही अजूनही तुम्ही नाही दिलं तर आम्ही भर रस्त्यावर उतरायला मी सज्ज राहणार आहे एवढं बोलून. आणि परत एकदा मोदी सरकाराचा मी जाहीर निषेध करून माझ्या 2 शब्दाला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. धीरज घोडेस्वार या माझ्या मतदारसंघाचे आहे. नागपूरला त्यांनी राजकीय चॅनल सुरू केलेलं आहे. या चॅनलच्या सर्व मित्रांना शुभेच्छा देतो. आजच्या मोठा आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्व जास्त करावं, सबस्क्राईब व लाईक करावं पण धीरज शुभेच्छा देतो. थँक्यू. जय भीम. जय भीम सर. कुठून आले? परभणी. आता जो आंदोलन आपला मोर्चा आहे त्या मोर्चाचा मेन हेतू काय? जे आज बाळासाहेब आंबेडकरांच्या जे मोर्चा होणार आहे त्या मोर्चाचा मेन उद्देश काय आणि हा मोर्चा आपण जे संविधान चौकातून RSSच्या हेडक्वार्टरवर ठेवलेला आहे त्याचा मूळ उद्देश काय ते थोडं हे बघा. RSS पहिलं तर अधिकृत आहे, नोंदणी नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की स्टेम फाईल मध्ये भारताच्या पंतप्रधानाचं नाव आलेलं आहे, भारताच्या पंतप्रधानाचं नाव आलेलं आहे. आणि भारताच्या पंतप्रधानाने कुठेही पत्रकार परिषदेला माध्यमातून आपल्या स्टेम फाईल मध्ये नाव आले हे अजून बी भारताच्या समोर ठेवलेलं नाहीये. त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जबाब दो आज हा मोर्चा केलेला आहे. आज हे RSSच्या वतीने जे पंतप्रधान झालेले आहे तर हे आज RSSच्या कार्यालयावर जाऊन आम्हाला जबाब विचारायचा किंवा भारताच्या पंतप्रधानांना आजपर्यंत आम्हाला जबाब का नाही दिला. म्हणजे आज भारताची परिस्थिती बिघडलेली असताना अजून बी आम्हाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना नागपूरमध्ये संघात या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि RSS कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत. हे सगळं भारत जगानं बघितलेलं आहे. सेशन झालेलं आहे. हे भारतासमोर मोदीने ठेवा पाहिजे आणि स्टेट फाईल मध्ये काय आहे भारताला दाखवून द्यायला पाहिजे. पर्सनल फाईल आहे आणि उद्योजक लोकांसाठी आहे. हे सगळं चुकीचं आहे. याच्यामध्ये त्यांनी जे सेशन केलेलं आहे याचं उत्तर मोदीने आम्हाला द्यावं.